नमस्कार, मी रणजित सर. मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. जो की आपण नेहमीप्रमाणे जो पेपर विश्लेषण सिरीज आपण बघत आहे. आज आपण 2 नोव्हेंबर 2025 रोजी झालेला पेपर आपण व्यवस्थितरित्या गणित व बुद्धिमत्ता या विषयाचं विश्लेषण बघूया. तर ज्याप्रमाणे आता बघा, हा पेपर सिरीज जो काही आपण कंडक्ट करत आहे ते आता तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. का? कारण आता नोटिफिकेशन आलेली आहे. तुम्ही फॉर्म भरले असाल किंवा भरणार असाल तर तुम्हाला एक निश्चिती आहे की आता आगामी आज ना उद्या पेपर होणार आहे. तर त्याच्यासाठी सराव अत्यंत महत्त्वाचा आहे. तर लक्षात ठेवा. आणि एक आपण आपल्या ऑफलाईन बॅचेस एक रिव्हिजन सेशन पुढील 5 ते 6 दिवसात करणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही आवर्जून आपल्या रिव्हिजन सेशनला गणित आणि बुद्धिमत्तेच्या क्लासला आवर्जून उपस्थित राहा. जे गडचिरोलीत म्हणजे इथे ऑफलाईन क्लासेससाठी किंवा इथे गडचिरोली शहरात राहून अभ्यास करतात त्यांनी आवर्जून त्याचा फायदा घ्या. तर आपण जास्त वेळ वाया न घालवता आता ना आपण आपल्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही एकदा सेशनला लाईक होऊ द्या. तर आजचा जो क्वेश्चन आहे तर आपण पहिलाच क्वेश्चन इथे बघा, मॅथमॅटिक्सचा क्वेश्चन आहे किंवा अंकगणिताचा क्वेश्चन आहे. तर यामध्ये काय म्हणते बघा, लक्षात घ्या. या टाईपचे क्वेश्चन बरेचदा विचारलेले आहेत, पुन्हा विचारणार. क्वालिटी क्वेश्चन्स आपण घेतलेले आहे आणि जे की बघा आता काय होणार, याचं विश्लेषण काय कशा पद्धतीने करणार तर आता बघूया. जसं फॉर एक्झाम्पल जर ए व बी मिळून एक काम किती दिवसात कंप्लीट करताय? 18 दिवसात. ठीक आहे. देन त्याच्यानंतर कोण म्हणताय बी व सी मिळून किती दिवसात कंप्लीट करताय? तुमचं 24 दिवसात. देन त्याच्यानंतर सी व ए. या पद्धतीचा जेव्हा जेव्हा सी व ए तुमच्या 36 दिवसात कंप्लीट करताय बघा. या टाईपचे क्वेश्चन जर तुम्हाला इथं सॉल्व्ह करायचे असतील तर इथं ए तुमचं जर रिपीट बघा, इथं 2 ए किंवा बी अशा पद्धतीने, नाही तर सी अशा पद्धतीने, म्हणजे प्रत्येक घटक हा 2-2 वेळा येत आहे. किती वेळा? 2 वेळा. या कंडिशनमध्ये तुम्हाला वेगळं काही करायचं नाहीये. तर आपण लसाई मेथडनं हे बघत असतो. तर त्याच पद्धतीने आपण कन्क्लुजन काढूया. जसं फॉर एक्झाम्पल किती झटक्यात उत्तर निघेल बघा आता. ठीक आहे. तर आता मला सांगा, यांची लसावी काढलं तर आपल्याला किती होणार? डायरेक्टली 72 तुमचा लसावी येणार इथे. 72 जर म्हटलं तर इथं त्यांची इफिशियन्सी किंवा कार्यक्षमता एका दिवसाची काय होत आहे बघा इथे. मग आता इथं टोटल वर्क किती आहे तुमचं? हे टोटल वर्क आहे. देन त्याच्यानंतर 72 भागिले तुमचं 18 म्हणजे 4, म्हणजे इथं किती 3, आणि देन 72 भागिले 36 म्हणजे किती होत आहे 2. अशा पद्धतीने म्हणजे सर्व मिळून हे जे तुमचं लाईन ऑफ कंट्रोलच्या खाली आपण इथं म्हणतो 2 वेळा तुमचं ए बी आणि सी हे तिघेही मिळून तुमचं जो काम आहे 2 ऑफ ए बी सी हे टोटल काम तुमचं 72 आहे. आणि त्याच्यानंतर यांची इफिशियन्सी एका दिवसाची जर आपण बेरीज जर केली तर काय आहे तुमचं 9. एका दिवसात 9 कामं करताय. पण या कंडिशनच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करताना एकच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे मित्रो, तर ते काय, तर हे असते तुमचं लसाई म्हणजे टोटल वर्क म्हणजे एकूण काम. मग जेव्हा या टाईपचा क्वेश्चन येईल तेव्हा ए प्लस बी प्लस सी जर आपल्याला उत्तर जर काढायचं असेल तर लसावीला आपल्याला दुप्पट करावं लागेल. काय करावं लागेल? लसावीला दुप्पट, आणि त्यांच्या कार्यक्षमतेनं आपल्याला भागावं लागेल. क्लिअर? मग समजलं त्या पद्धतीने. मग इथं उत्तर काय आहे तुमचं 9 8 72 आणि 8 जुने 16 असं तुमचं 16 या पद्धतीने. म्हणजे एबीसी हे जे वर्क आहे, एबीसीचा वर्क किती दिवसात होणार? 16 दिवसात होणार. पण आपल्याला काय विचारतं हे महत्वाचा पॉईंट आहे. सी ते काम किती दिवसात कंप्लीट करेल? सी ते काम किती दिवसात कंप्लीट करेल असं म्हणत आहे. तर बघा आता सीचं, मग सी जर आपण इथं मेंटेन जर केला सी, आणि देन त्याच्यानंतर याच्यासमोर तुमचं क्वेश्चन मार्क आपल्याला माहिती नाही, देन त्याच्यानंतरचं काय येत आहे बघा सी. आणि इथं मला सांगा एबीसीचं किंमत आपल्याला माहिती आहे. हे शॉर्ट पद्धत आहे मित्रो, आपण व्यवस्थित त्या पद्धतीने विचार केलेला आहे. तर इथं लाईन ऑफ कंट्रोलच्या खाली हे किती दिवसात करताय? 16 दिवसात. ए प्लस बी प्लस सी म्हणजे 16. मग त्या लाईन ऑफ कंट्रोलच्या खाली जेव्हा लिहितो आपण वरच्यांची टोटली बेरीज होते. म्हणजे इथे तुमचा सी लिहिला, कोण मिसिंग आहे? ए आणि बी. मग ए प्लस बी किंवा ए आणि बी हे जे आहे ते किती दिवसात कंप्लीट करताय? 18 दिवसात. मग 18 जर आपण इथे व्यवस्थित जर यांची जर पुन्हा लसावी जर काढली तर लसावी तुमची यांची काय होत आहे? मग 18 आणि 16 ची लसावी होते 144. अशा पद्धतीने 144 होणार. आणि 144चा जर आपण विचार जर केला तर बघा आता 3 या पद्धतीने विचार जर केला तर काय होत आहे लक्षात घ्या. देन मग मला सांगा इथे तुमचं काय होणार? याची इफिशियन्सी आता व्यवस्थित जर काढली तर सांगा इथे काय होत आहे? 144. मग आता सीचं माहित नाही, 144 भागीला
18 म्हणजे तुमचं किती होतं 8 आणि देन त्याच्यानंतर इथे लाईन ऑफ कंट्रोल 144 भागिले 16 म्हणजे किती होतं 9. म्हणजे इथं 9 येण्यासाठी इथं तुमची फक्त सी ची कॅपॅसिटी किती पाहिजे 1 तुमचं कारण हे दोन्ही मिळून किती व्हायला पाहिजे 9 व्हायला पाहिजे. मग इथं 8 आहे इथं किती 1. मग देन त्याच्यानंतरचा जर आपण इथं विचार जर केला तर सी एकटाचं काम किती त्याची टोटल काम म्हणजे किती करायचे आहे 144 त्याची कॅपॅसिटी किती आहे 1 म्हणून तुमचा डिवायडेड बाय 1 म्हणजे तो किती दिवसात कंप्लीट करेल 144 दिवसात तो पूर्ण काम कंप्लीट करेल. म्हणजे ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. समजत आहे का. यानुसार तुमचा तो उत्तर यायला पाहिजे. तुम्हाला सांगण्यासाठी एवढा वेळ गेला मित्रो परंतु तुमची प्रॅक्टिस जर असेल तर अजून तुफान त्या पद्धतीने अजून स्पीडनं तुम्हाला करता येईल. निश्चितपणे तुम्हाला या पद्धतीचा क्वेश्चन जरा आणि व्यवस्थित आणि वेगळा म्हणजे ज्या पद्धतीने आपण नवा या टाईपनं जर पाहिला असावा जर तुम्हाला वाटत असेल नक्की लाईक करा. ठीक आहे. देन आता पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय आहे बघा आता लक्षात घ्या. क्वेश्चन 2. देन एका दुकानदाराने 32% नफ्याने वस्तू विकण्याऐवजी फक्त 14% नफ्याने वस्तू विकली. यामुळे त्याला इतरांपेक्षा 2160 म्हणजे 2160 रुपये कमी मिळाले. हे कमी किंवा जास्त कोणामुळे होत आहे तर टक्क्यामधील फरक आहे. कोणामधील फरक टक्क्यामध्ये. मग टक्क्यामधील फरक किती आहे 32% वजा काय आहे ते तुमचं 14%. हे टक्क्यामधील फरकच म्हणजे किती आहे त्या रुपयातील फरक किती 2160. मग आता देन त्याच्यानंतर जर यांच्यातला टक्क्यातला म्हणजे विचार जर केला तर किती 32 वजा तुमचा 14 म्हणजे 18% म्हणजे 2160. तर तुमचा आता नेहमी खरेदी किंमत आपण काय कन्सिडर करतो 100%. काय करतो 100%. मग टोटल किंमत म्हटलं 100% इज इक्वल टू व्हॉट अशा पद्धतीने आपलं उत्तर आहे. मग क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर डायरेक्टली उत्तर बघा. आता एवढी स्पीड मेंटेन पाहिजे 2160 गुणीला काय होते या दोघांचा गुणाकार म्हणजे 100 आणि भागीला काय होते इकडचा तो डिवायडेशन मध्ये. आता जर तुम्हाला 18चा पाडा येत नसेल तर तुमचं इथे 9चा भाग जाते इथे सुद्धा 9चा भाग जाते. म्हणजेच काय होणार 9 दुने 18 आणि देन त्याच्यानंतर 9 दुने 18 आणि देन 9 किती होतं तुमचं देन 3 9 चो 36 अशा पद्धतीने होणार. आता 18चा सुद्धा भाग गेला असता काही विषय नाही. तर बघा आता मग 2 ने भागणे म्हणजे याचे अर्धे करणे म्हणजे 12 आणि वरचा 1 शून्य गुणिला तुमचा 100 असा जर विचार जर केला तर 12 वर 1 2 3 शून्य मतलब देन डायरेक्टली उत्तर कोणतं आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. या पद्धतीने क्वेश्चन 2 चा आन्सर काय ना 12,000 ऑप्शन सी. ओके. देन मग आता देन त्याच्यानंतरचा जर आपण क्वेश्चन जर बघितला तर क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन 3 मध्ये काय म्हणताय बघा. ज्वारीच्या 20 किलो पोत्याची किंमत रुपये 2000 आहे. त्यावर 25% ज्वारी फुकट मिळाल्यास ज्वारीची किंमत प्रति किलो किती होईल. तर मित्र जरा लक्षात घ्या फुकट काय भेटताय फुकट तुमचं गहू भेटताय. समजत आहे का. तर रुपयावर फुकट म्हणजे त्या डिस्काउंट कोणावर देत आहे गव्हावर देत आहे. म्हणजे तुमचं जे काही 20 किलोचा तुम्हाला मिळणार होता 20 किलोवर किती 25% फुकट भेटताय. याचे 25% तर काढून घेऊ आपण. देन 0 0 गेट कॅन्सल 5 1 5 5 2 10 आणि 5 5 25 1 बे गेट कॅन्सल म्हणजे किती किलो फुकट भेटतंय तुमचं. देन आपण 5 kg या पद्धतीने 5 किलो तुमचं फुकट भेटतंय. मग 5 किलो फुकट भेटतंय म्हणजे तुम्हाला एकंदरीत किती किलो भेटतंय पहिले ते 20 भेटणारच आहे अजून अधिक किती भेटतंय 5 म्हणजे एकंदरीत किती तुम्हाला तेवढ्याच पैशामध्ये 25 kg भेटतंय. म्हणजे जे काही तुमचं 2000 मध्ये 20 किलो यायला पाहिजे होते आता 2000 मध्ये किती किलो येते सांगा बरं 2000 मध्ये 25 किलो. मग डिवायडेशन जर केलं आपण तर डायरेक्टली 1 किलोची व्हॅल्यू निघत आहे. मग 1 किलोची व्हॅल्यू जर निघत आहे एक तर 25चा पाडा आला तर अत्युत्तमच आहे. जर नाही येत आहे तर 5चा पाडा येणेच आहे. 5 म्हणजे 400 भागीला काय होतं तुमचं 5 म्हणजे 5 8 40 म्हणजे किती होतं तुमचा 80 रुपये प्रति किलो पडणार. समजत आहे का. यानुसार तुमचं त्या प्रश्नाचं उत्तर तिथं मेंटेन राहणार. ओके. तर हा झालं तुमचं क्वेश्चन नंबर 3. त्याचा आन्सर काय तुमचा सी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. देन त्याच्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर कोणता 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये जर बघितलं आपण बघा हा सरळ व्याजचा क्वेश्चन आहे. तर आता तिथे एक फॉर्म्युला तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे. सरळ व्याज बरोबर PRN/100. हे काय असते पी म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल आणि रेट आणि तुमचं नंबर ऑफ इयर. तर तुम्हाला 8% दराने 5000 रुपयाचे 1600 रुपये सरळ व्याज किती 1600 रुपये जसं आपल्याला माहिती आहे ते इथं 5000 रुपयाचे मग 5000 रुपये इथे देन
किती टक्के दराने? 8% दराने. इथं तुमचा नंबर ऑफ इयर तुम्हाला काढायचा आहे, एन काढायचा आहे. गेट 0000 गेट कॅन्सल. 5 8 किती होतं? 40. म्हणजे इथं काय होणार? 400 गुणिला एन आणि देन त्याच्यानंतर इथं 1600. मला माहिती आहे यार तिकडे येऊन हा भागाकारच होणार आहे, म्हणजेच काय होणार? मग 4 भागीला म्हणजे 16 भागीला 4 म्हणजे 4. मग एन बरोबर किती होणार तुमचं? 4. किती इयर? म्हणजे 4 वर्ष असं तुमचं उत्तर येईल. मग याच त्या किती वर्षांना आता बघा, तितक्याच वर्षात म्हणजे किती वर्षात? 4 वर्षात. मग 4 वर्षात जर विचार जर केला, पुन्हा तीचा फॉर्म्युला I इज इक्वल टू PRN/100. मग मला सांगा यार त्याच्यानंतर आता तुमचं सरळ व्याज किंवा आय काढायचा आहे. पी किती म्हणताय सांगा बरं? वर्षात 4000 रुपये. आणि देन त्याच्यानंतर आर किती आहे? 12% दराने. आणि वर्ष किती आहे तुमचं? 4 मिळालेलं आहे. आणि भागीला किती? 100. 0000 गेट कॅन्सल. आता बघा देन मला सांगा इथे काय होतंय तुमचं? 4 16 म्हणजे 160 गुणिला 12. 12 गुणिला 160 जर म्हटलं तर एकक स्थानी तुमचं 0 तर यायला पाहिजे. त्याच्यानंतर जर मला सांगा देन त्याच्यानंतर 16 गुणिला 12. आता 16 गुणिला 12 म्हटलं तर एकंदरीत 16 किती होत आहे? 160 आणि 16 32. दोघांचे ऍडिशन केलं तर 192 असं. म्हणजे तुमचं 19 20 असं. सी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. असं कॅल्क्युलेशन तुफान पाहिजे, म्हणजे खेळवता आलं पाहिजे आपल्याला. समजत आहे का? या पद्धतीने जर आपलं तिथं मेंटेन जर राहील तर विदिन जेवढं काही तुमचा क्वेश्चन पॅटर्न आहे तेवढ्यामध्ये आपल्याला सॉल्व्ह करता येईल. क्लिअर? मग ओके. नेक्स्ट आता इथं सोपाच क्वेश्चन होता, तर तिथे थोडं माहिती पाहिजे होता. I इज इक्वल टू PRN/100 असा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, त्याच्यावर पूर्ण अख्खा चॅप्टर डिपेंडंट आहे. ओके. नेक्स्ट आता बघा क्वेश्चन नंबर कोणता म्हटलं आपण? क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. एका खोलीमध्ये 30 सेंटीमीटर लांबीवर 30 सेंटीमीटर रुंदी असणाऱ्या 150 फरशा बसवल्या, तर त्या खोलीची लांबी 4.5 मीटर आहे, तर रुंदी किती मीटर असेल? अशा पद्धतीने असेल. आता सर्व ऑप्शन मीटर मध्ये देऊन आहे. तर एकूण फरशा बरोबर आपण बॅच मध्ये व्यवस्थित सांगत असतो एकूण फरशा किती लागणार. अशा पद्धतीने फरशा बरोबर काय असते? तुमचे खोलीचे क्षेत्रफळ भागीला काय असते तुमचं? फरशांचे क्षेत्रफळ. मग अशा पद्धतीने जे काही आहे तुमचा फॉर्म्युला. मग त्याच्यानंतरचा बघा, मग आता फरशा किती लागले म्हणताय? 150. त्याच्यानंतर खोलीचे क्षेत्रफळ म्हणजे 4. लांबी गुणिला रुंदी म्हटलं तर 4.5 गुणिला. आता रुंदी तुम्हाला काढायची आहे, ठीक आहे. पण रुंदी तुमची जे काही आहे तर आपण इथं व्यवस्थित जर लक्षात जर घेतला तर 1 मिनिट असा लक्षात घ्या. काय होत आहे बघा? 4.5 बघा, 4.5 तुमचं मीटर आहे. देन रुंदी सुद्धा तुमचा मीटर मध्येच असेल. देन त्याच्यानंतर बघा आता मग आता देन त्याच्यानंतरचा जो काही उत्तर निघत आहे आपला बघा, इथं 30 सेंटीमीटर गुणिला 30 सेंटीमीटर अशा पद्धतीचा फरशांचं क्षेत्रफळ. मग आता यावरून जर आपल्याला उत्तर जर काढायचं असेल तर आपण एक लक्षात घेऊया. मीटरचं तुमचं इथं आता देन त्याच्यानंतर 150 तर असं राहणार आहे. देन इकडे बघा, आता इथलं एक 4.5 गुणिला काय होणार तुमचं? इथे सेंटीमीटर आणि सेंटीमीटर वेगवेगळे युनिट्स आहेत, म्हणजे एका युनिटमध्ये करण्यासाठी 100 ने गुणावं लागेल. सेंटीमीटर मध्ये झाला. गुणिला इथलं पण मीटर मध्ये कन्व्हर्जन करावं लागेल, म्हणजे 100 सेंटीमीटर गुणिला काय होणार तुमचं? रुंदी. काय राहणार तुमची? रुंदी. अशा पद्धतीने तिथे मेंटेन आहे. मग आता भागीला किती होतं तुमचं? 30 गुणिला काय होणार तुमचं? 30. या पद्धतीने जर विचार जर केला तर 0.0000 गेट कॅन्सल. मग डायरेक्टली रुंदीची व्हॅल्यू निघणार आहे. मग रुंदीची व्हॅल्यू जे काय निघत आहे आता बघा. देन मग मला सांगा 1.1 स्थान सरकवतो, म्हणजे इथं किती होणार? 450 भागीला इथं किती होत आहे तुमचं? 9 गुणिला तुमचं तिकडे रुंदी हायच आहे, ठीक आहे. रुंदी अशा पद्धतीने म्हटलं तर इथे किती वेळा भाग चालला सांगा बरं? इथे किती? 9 45 म्हणजे 50. हा 50 तिकडे जाऊन काय होणार? 150 डिवायडेड बाय 50. मग आता 50 भागीला म्हणजे 150 भागीला 50 म्हटलं तर किती? 3. मग रुंदी किती आहे म्हटलं तर डायरेक्टली येणार उत्तर तुमचा मीटर मध्ये येणार. 3
मीटर असं तुमचं उत्तर आहे. नाहीतर तुम्ही ऑप्शन मेथडने सुद्धा जाऊ शकले असते. ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. मग इथं बघा, याच्या ठिकाणी जर 3 मीटर जर टाकले असते तर तुम्ही जर याला जर इथे याचं आन्सर जर काढले असते तर तुमचं 150 उत्तर आला असता. क्लिअर? मग समजलं? अशा पद्धतीने तुमचं उत्तर तिथे येणे आवश्यक राहील. ओके, दे नेक्स्ट. आता बघा त्याच्यानंतरचा हा महत्वाचा क्वेश्चन होता. या पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला पुन्हा भविष्यात विचारला जाऊ शकेल. इवन या टाईपचे क्वेश्चन मागच्या वेळी कंबाईन सी ला सुद्धा विचारलेला होता. म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही विचार असं भाऊ करू नका की मी फक्त पोलीस भरतीचा वगैरे वगैरे, तसं नाही. तर इथला तुमचा तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, इवन MPSC सर्वच एक्झामसाठी तुम्हाला सोयीस्कर असं त्या पद्धतीने तुम्हाला पडताळणी करता येईल. जिथे जिथे गणित आला तिथे तिथे रणजित सरांना जरा आठवण करा. ठीक आहे? ओके, देन पुढे जर आता तिथे जर देन त्याच्यानंतरचा जर विषय जर केला तर त्याच्यानंतरचा क्वेश्चन कोणता आहे तुमचा? क्वेश्चन नंबर 6. ठीक आहे? क्वेश्चन नंबर 6 म्हटलं तर काय होतंय बघा. 800 मीटर लांबीची ट्रेन 78 किलोमीटर पर आवर वेगाने धावत आहे. जर ती 1 मिनिटात बोगदा पार करते तर बोगद्याची लांबी किती? जेव्हा बोगदा वगैरे आला म्हणजे लांब्या तिथे 2 आले. म्हणजेच काय, लांबी कोणाची? एक ट्रेनची. म्हणजे किती आहे तुमची? 800. आणि लांबी म्हटलं बोगद्याची आपण y कन्सिडर करून टाकू. ठीक आहे? देन मग आता मला सांगा इथे स्पीड किती आहे तुमचा? म्हणजे d इज इक्वल टू टीव्ही. समजत आहे का? डी मध्ये कोण कोण 2 अंतर आहे. एक रेल्वेची आहे आणि एक कोणाची आहे? बोगद्याची. मग देन त्याच्यानंतर इथं काय होणार? 78 टीव्ही. मग आता टीव्ही म्हटलं तर सांगा 1 मिनिट म्हणताय मित्र. 1 मिनिट म्हणजे आपल्याला डायरेक्टली कन्सिडर करायचं आहे, कारण हे तुमच्या मीटर मध्ये आहे. तर लहान युनिट मध्ये करणं. 1 मिनिट म्हणजे किती? 60 सेकंद आपण डायरेक्टली कन्सिडर करू. देन त्याच्यानंतर काय? 78 तुमचं किलोमीटर पर आवर आहे. मग 78 किलोमीटर पर आवर होतं. त्याचा चेंजेस जर आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये जर करायचा असेल तर मीटर पर सेकंद मध्ये करायचं असेल तर काय करावं लागेल मग आपल्याला? मग इथे किती होत आहे? 5/18 अशा पद्धतीने राहणार. तर आता डायरेक्टली जर इथे जर भाग जर जात नसेल तर एक काम करायचा. इथे बघा, जर आपण इथं 6चा जर भाग जर दिला तर 10 वेळा जाणार. इथं 6चा भाग 3 वेळा. मग 3चा भाग इथं किती वेळा जाणार? 3 दुने 6 आणि 3 छेक 18 म्हणजे 26 वेळा. ठीक आहे? देन आता बघा 800 अधिक काय होणार तुमचं? y बरोबर काय होणार? 10 गुणिला 26 पंचे किती होतं? 130. म्हणजे उत्तर काय होतंय तुमचं? देन y बरोबर इकडचं सांगा. याला इकडे पलटवून टाका. 130 म्हटलं तर 130 गुणिला 10 म्हटलं तर 1300. 1300 वजा 800 म्हटलं तर y ची म्हणजे बोगद्याची किंमत किती होतं तुमचं? 500 मीटर. जो की ऑप्शन क्रमांक तुमचा बी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. एवढं स्पीडनं झालं पाहिजे. इथलं इथं कॅल्क्युलेशन करता यायला पाहिजे. ठीक आहे? ओके, देन नेक्स्ट. आता देन त्याच्यानंतरचं जर म्हटलं तर क्वेश्चन नंबर कोणता आहे तुमचं? 7वा. क्वेश्चन 7वा बघा. 2 पूर्ण संख्यांचा गुणाकार 1500 आहे व त्यांचा मसावी 10 आहे, तर लसावी किती? मग आता इथं बघा, याच्यासाठी एक फॉर्म्युला तुमच्या लक्षात. फॉर्म्युला म्हणजे काय? डायरेक्ट आहे. 2 संख्यांचा गुणाकार, 2 संख्यांचा गुणाकार बरोबर काय? लसावी गुणिला मसावी. लसावी गुणिला मसावी. लसावी गुणिला मसावी अशा पद्धतीने इथे मेंटेन जर केला तर लक्षात घ्या 2 संख्याचा गुणाकार आहे तर देऊनच आहे. किती? 1500. आणि देन त्याच्यानंतर लसावी गुणिला मसावी म्हटलं तर काय होणार? लसावी मसावी किती देऊन आहे तुमची? लसावी काढायची आहे. लसावी आपण ठेवूया आणि मसावी किती आहे? 10. मग आता देन त्याच्यानंतर काय? लसावी बरोबर काय? इथला 0 ते तिकडे डिवायडेशन म्हणजे काय? लसावी इज इक्वल टू किती? 150 असं तुमचं उत्तर येणे आहे. कारण 10 तिकडे जाऊन काय होणार? भागाकारात. ते करत बसायचं नाही, डायरेक्टली मेंटेन करायचा. ठीक आहे? देन मग देन त्याच्यानंतरचं काय येणार? क्वेश्चन नंबर किती तुमचं? 7वाचा आन्सर काय? ऑप्शन ए 150 इज अ करेक्ट आन्सर. ओके, देन त्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 8. हा, तर या टाईपच्या क्वेश्चन मध्ये बघा आता. ठीक आहे? 72 अधिक 8 गुणिला 9 भागीला 3 -16 प्लस 4. तर आता लक्षात घ्या. आता बघा, प्लस म्हणजे भागाकार. इथं प्लस म्हणजे काय होतंय तुमचा? भागाकार. देन त्याच्यानंतर गुणाकार म्हणजे काय होतंय? प्लस. देन त्याच्यानंतरचं मला सांगा. देन
भागाकार म्हणजे देन त्याच्यानंतर भागाकार म्हणजे काय होत आहे मायनस, देन मायनस म्हणजे गुणाकार, म्हणजे काय होतं गुणाकार, देन त्याच्यानंतर तर काय होत आहे पुन्हा प्लस, म्हणजे इथंच आपण लिहिलं प्लस म्हणजे काय होत आहे रे तुमचा भागाकार. ठीक आहे, अशा पद्धतीने मेंटेन होतं. म्हणजे डायरेक्टली आपलं लिहिता येईल बघा. आता काय करणार तुम्ही मग 72 भागीला जसं ते कोडिंग देऊन आहे त्या पद्धतीने अधिक किती 9 आणि वजा किती 3 गुणिला किती 16 आणि भागीला किती 4. याचं जर उत्तर काढलं तर बघा आता ते पहिल्यांदा भागाकार करतो आपण 72 भागीला 8 म्हणजे 9, 9 अधिक 9 मायनस 3 गुणिला इथं गुणिला 16 भागीला किती होतं तुमचं 4, 4 1 4, 4 4 16, 4 त्रिक किती होत आहे 12, म्हणजे 18 मायनस 4 त्रिक 12, 18 मायनस 12 असं जर म्हटलं तर उत्तर काय आहे तुमचं 6, जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. ओके, दे नेक्स्ट आता बघा त्याच्यानंतरचं क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन 9 बघा. सेजलचे आजोबा 16 वर्षापूर्वी सेजलचा आजोबा 16 वर्ष तिच्या वयाच्या 8 पट होते. तर या टाईपच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला जरा थोडं कन्सेप्च्युअली मेथडनं जावं लागेल. ऑप्शन मेथडनं पण निघेल, परंतु जरा थोडं इथं सांगा 16 वर्षापूर्वी. तर मला सांगा शेजल असेल आणि दुसरे कोण असेल आजोबा, किती वर्षापूर्वी 16 वर्षापूर्वी. तर डायरेक्टली इथं मेंटेन करा. 16 वर्षापूर्वी जर असं मेंटेन जर केला तर सांगा 16 वर्षापूर्वी एक्स असेल तर आजोबाचे काय होणार तुमचं 8 पट म्हणताय 8x. देन मग आता आज काय होणार 16 वर्षानंतरचा, म्हणजे इथं काय होणार x प्लस 16 वर्षांनी वाढेल आणि आजोबा सुद्धा किती वर्षांनी वाढेल 16. नातीन जर तुमची नात जर तिथे 16 वर्षांनी जर वाढत असेल तर आजोबा का 32 वर्षांनी वाढणार का नाही, तर काय होणार तिथे 16 वर्षांनी वाढणार. म्हणून इथे लक्षात घ्या. मग तेव्हाचं काय म्हणतात कंडिशन काय देऊन आहे बघा. आजोबांचे वय तिच्या आज तिच्या आजोबांचे वय तिच्या आत्ताच्या वयाच्या टिपटीपेक्षा 8. म्हणजे एक लक्षात ठेवा माइंडमध्ये की आपल्याला काहीच समजलं नाही तर लहान व्यक्तीला गुणून टाकायचा डायरेक्टली. सांगा मोठ्या व्यक्तीचं म्हणजे 8x प्लस किती होत आहे तुमचं 16 येण्यासाठी लहान व्यक्ती म्हणजे कोण आहे तुमचं इथे तेव्हाचं वय म्हणजे 3 त्याचे तिप्पट म्हणजे x प्लस 16 अधिक तुमचं काय होत आहे 8. अशा पद्धतीने मेंटेन होत आहे. 8x प्लस 16 बरोबर किती 3x प्लस काय होत आहे तुमचं 48 प्लस किती होत आहे 8. म्हणजे देन त्याच्यानंतर हा 3x इकडे ट्रान्सफर करा 8x मायनस काय होत आहे 3x बरोबर हा 16 तिकडे ट्रान्सफर करा म्हणजे किती होत आहे तुमचं 56 वजा तुमचा 16. देन त्याच्यानंतरचं काय 5x बरोबर उत्तर किती येत आहे तुमचं 40. तर x बरोबर किती होत आहे तुमचा 8. अशा पद्धतीने तुमचं हे उत्तर आहे. पण आता आपल्याला विचारत काय आणि काढायचं काय आहे तर शेजलचं आजचं वयाचं काय तुमचा x प्लस 16 x ची किंमत किती 8 8 प्लस 16 म्हणजे किती होत आहे तुमचं शेजलचा वय किती 24 वर्ष, जो की ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. क्लिअर मग ओके देट. जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा. दे नेक्स्ट आता बघा क्वेश्चन नंबर 10. आता बघा लक्षात घ्या मला सांगा आता इथे आपण एकदा ऑप्शन लिहून घेऊ याचे काय होत आहे सांगा 56 320, दुसरा ऑप्शन 60,000, तिसरा ऑप्शन 46 320 आणि चौथा ऑप्शन 36 320. आता मला सांगा यार देन त्याच्यानंतर इथं बघा एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 56 बागेप्रती चारेचे 4 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति 40 रुपये. आता मला सांगा त्रिज्या देऊन आहे. आता इथे तुम्हाला वर्तुळाकार म्हटलं तर एक प्रकारचा काय काढायचा आहे तुम्हाला सरकमफरन्स ऑफ सर्कल किंवा परिघ काढायचा. परिघाचा फॉर्म्युला काय नंतर 40 रुपये बोंबलत बसा काय करायचं आहे ते.
पहिल्यांदा तर परीघ काढावं लागेल. मग परीघाचा काय म्हणताय, परीघाचा फॉर्म्युला 2πr. मग 2πr म्हटलं तर मला काय करायचं काही लेनदेन नाही. बघा पायची किंमत किती असते, 22/7. इथं पॉईंट मध्ये आहे का, अरे मला सांगा यार, इथं हसून टाकायचं थोड्या वेळासाठी. बघा 22 आहे, काय आहे 22. मग 22 म्हटल्यानंतर 22चा भाग जाणे आवश्यक आहे की नाही. मग 22चा भाग जाण्यासाठी मला सांगा, 22चा भाग जाण्यासाठी काय 2 गुणिले 11, 11चाही भाग जाणे आवश्यक आहे मित्र. मग 11ची कसोटी लावून पहा ना यार, कसं मजा येते. बघा आता इथे लक्षात घ्या, इथं सांगा, इथं इथं जे त्या पद्धतीने जर विचार जर केला तर 6 अधिक 0 अधिक 0 6 आणि 0 अधिक 0 0 होत आहे. मग 6 वजा 0 म्हटलं तर 6, फरक 6 येत आहे. 0 किंवा 11च्या पटीत पाहिजे, नाही येऊ शकत. देन त्याच्यानंतर बघा 4 आणि 3 7, 7 अधिक, आता इथं बघा 7 2 8 आणि हे 7, 7 वजा 8 किंवा 8 वजा 7 म्हणजे 1चा फरक आहे. नको पाहिजे आपल्याला, किती पाहिजे 0 किंवा 1 पाहिजे. देन त्याच्यानंतर इथं बघा 3 आणि 3 6 आणि इथं 6 होत आहे, सॉरी 3 आणि 3 6 आणि 7 2 8. मग 8 वजा 6 म्हणजे उत्तर किती 2. आपल्याला काय पाहिजे होता 0 किंवा 11. येत आहे का इथं, तिन्ही ऑप्शन गेले, ठोका पहिला, उत्तर मोकळा झाला. समजत आहे का, अशा टेम्परामेंटनं तिथं सोडवायचं आहे. मग बाकीचा काय करायचं काय नाही करायचं ते घरी येऊन चेक करायचं. मग उत्तर आपल्याला एकदा भेटला, ठोका, पुढे चालले जावा. ठीक आहे, ओके. असं जर तुम्हाला एवढं तुमचे ट्रिकी नॉलेज तुम्हाला माहिती पाहिजे, तेव्हा कुठं आपल्याला पेपर व्यवस्थित विदिन सेकंड म्हणजे तुमच्या टायमीच्या आतमध्ये सोडवून आपल्याला मोकळा करता येणार. ओके, ठीक आहे. हा लॉजिक जर नवीन वाटला असेल तर लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि शेअर सुद्धा करा. ओके, देन नेक्स्ट तुम्ही चेक करत बसा, तुम्ही कॅल्क्युलेशन करा, एवढं उत्तर येते की नाही ते मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, मग इथं आपण पाहून घेऊ 11ची कसोटी इथं लागत आहे का, किती होत आहे 5 आणि 3 8 आणि 6 आणि 2 8, 8 वजा 8 0, 0 म्हणजे 11ची कसोटी लागत आहे. इथं लागतच नव्हता, घरी येऊन चेक करायचं काय करायचं आणि काय नाही करायचं. ठीक आहे, ओके. देन त्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर कोणता आहे तुमचं 11वा. पुन्हा हे वयवारीचा क्वेश्चन आहे. आज श्रेया आईच्या वयाच्या 4 पट. ठीक आहे, तर आज श्रेया आहे आणि देन त्याच्यानंतर आई आहे. पुन्हा तेच कंडिशन बघा, आज किती आहे म्हणताय, श्रेयाचे वय किती x म्हटलं, आईचे वय किती होणार 4x. देन त्याच्यानंतरचं काय किती वर्षानंतर 6 वर्षानंतर. मग आता 6 वर्षानंतर तर तुम्हाला इथं मेंटेन करावं लागेल. 6 वर्षानंतर काय होणार, हिचं वय x + 6 आहे, आईचं वय काय होणार 4x + 6. मग या पद्धतीने इथं मेंटेन होत आहे. तर लक्षात घ्या, मग कोणाच्या किती पट म्हणताय बघा. मग 2.5 पट म्हणजे काय, 2.5 पट म्हणजे एक तर 2.5 लिहू शकता, नाहीतर त्याचा काय करणार इथं किती होणार, मग पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे साध्या अपूर्णांकात चेंज केला, 2 गुणिले 2 4, 4 अधिक 1 किती होत आहे 5/2 असंही केलं तरी चालेल. म्हणजेच मग आईचे वय श्रेयाच्या वयाच्या 2.5 पट होईल. किती वर्षानंतर 6 वर्षानंतर. मग आईचे वय किती आहे 4x + 6 आणि देन श्रेयाचे वय x + 6. 2.5 पट म्हणजे 5/2. आपण असं लिहिलं काही फरक अजिबात नाही. मग आता मला सांगा, या 2ला इकडे ट्रान्सफर करा आणि 5ने तिथं मल्टिप्लिकेशन करा. काय होणार सांगा बरं, 2 गुणिले 4x म्हणजे 8x अधिक किती होत आहे रे 12. ठीक आहे, 2 गुणिले 6 म्हणजे 12. देन 5x आणि देन त्याच्यानंतर काय 6 पंचे 30 ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन. देन बघा याला इकडे पलटावा, याला इकडे पलटावा. ठीक आहे, x जवळ आणि देन त्याच्यानंतरचं तुमचा अंक जवळ. म्हणजे 8 वजा 5 म्हणजे 3x आणि देन त्याच्यानंतर 30 वजा 12 म्हणजे 18. मग x बरोबर किती, मग 6, 3 तिकडे जाऊन काय होणार तुमचं 6, x बरोबर 6. तर कोणाचं उत्तर काढायचं आहे, कधीचं काढायचं आहे तर श्रेयाचे. आता x म्हणजे श्रेयाचा आजचाच वय निघालाय, किती वर्षानंतरचा म्हणताय आता 5 वर्षानंतरचा. म्हणजे x प्लस काय होणार तुमचा 5 म्हणजे किती 6 + 5 म्हणजे किती होत आहे श्रेयाच्या 5 वर्षानंतरचा वय किती होणार 11 वर्ष, जो की ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. ओके, देन अशा पद्धतीने तुमचं ते उत्तर आहे. पुढचं आता बघूया. देन क्वेश्चन नंबर 12. पुन्हा आपण एक क्वेश्चन ऑलरेडी अशा टाईपचा क्वेश्चन डिस्कस केलेला आहे, पुन्हा एकदा त्याच टाईपचा क्वेश्चन आहे. आता इथे बघा, रेल्वे गाडीची लांबी बोगद्याची पण लांबी दिलेली आहे आणि रेल्वेची लांबी दिली आहे आणि ते टाइम तुम्हाला काढायचा आहे. मग आता मला सांगा, पुन्हा d = tv असते, d = tv.
पण डी ची किंमत 2 अंतर देऊन आहे. 2 अंतर कोणकोणते देऊन आहे? 420 आणि काय होणार तुमचं 480 सॉरी अधिक 680 हे 2 देऊन आहे आणि त्याच्यानंतर तुमचा इकडे हे मीटर मध्ये देऊन आहे. कशामध्ये? मीटर. आणि त्याच्यानंतर इकडे काय डी डी ची व्हॅल्यू म्हणजे ते दिलेलं आहे आणि 55 किलोमीटर पर आवर आहे तर मीटर पर सेकंद मध्ये 5/18 गुणीला काय तुमचा टाइम काढायचा आहे. टाइम काढायचा तर बघा लक्षात घ्या, या दोघांची बेरीज केली तर किती होत आहे? मग आता इथे जर 20 इथे मिळवलं 700 आणि इथे किती होत आहे? 1100. मग तिकडचं इकडे भागाकारात करून टाका म्हणजे काय होणार सांगा बरं. हा 55 जे गुणाकार म्हणजे इकडे भागाकारात तो कुठं जाणार? इथे वरती गुणाकारात आणि देन 55 गुणीला काय होणार तुमचं 5. 55 गुणीला 5 जर म्हटलं तर बघा इथे 11 1 11 11 5 55. ठीक आहे. देन म्हणजे इथं 100 गुणीला काय राहिलं 18 भागीला काय राहत आहे तुमचं E = T आहे. मग टी बरोबर काय होतं सांगा बरं 25. 25 चो 100 आणि देन 18 चो 72 म्हणजे टी बरोबर किती? 72 सेकंद. असा तुमचा विदिन सेकंद किंवा झटक्यात उत्तर यायला पाहिजे. कॅल्क्युलेशन फास्ट ठेवा, डेफिनेटली तुमच्या उत्तरापर्यंत लवकरात लवकर जाता येईल. म्हणजे ऑप्शन कोणता आहे ना? ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. ओके. देन नेक्स्ट आता जर म्हटलं आपण क्वेश्चन नंबर बघा, क्वेश्चन नंबर 13 एक सरासरीचा आहे. दिनूला पहिल्या 4 विषयात सरासरी 68 गुण. जसं म्हणताय बघा, नंतरच्या 2 विषयात सरासरी 59 गुण, तसेच शेवटच्या एका विषयात सरासरी म्हणजे काय असते? एकूण घटकांची बेरीज डिवायडेड बाय एकूण घटक किंवा एकूण संख्यांची बेरीज डिवायडेड. मग आता तुम्हाला सरासरी काढायची आहे तर तुम्हाला एकूण बेरीज जर काढायची असेल तर काय करावं लागेल? सरासरी गुणीला एकूण घटक यांचा गुणाकार. म्हणजेच काय? पहिल्या 4 विषयात म्हणजे आता तुमची बेरीज 4 विषयांची बेरीज जर विचार जर केला तर बेरीज बरोबर काय होणार? तर लक्षात घ्या 4 विषयांची बेरीज 4 विषयांची काय होणार? 68 गुणीला काय होत आहे? 4. ठीक आहे. हे तुमची बेरीज निघत आहे. मग सर्वांची बेरीज करून देन टोटल याच्यानुसार आपल्याला तिथे हे करता येईल. यांची बेरीज किती होत आहे तुमचं? मग 4 8 32 देन त्याच्यानंतर 3 आणि 24 न 3 किती होत आहे? म्हणजे 272. आणि त्याच्यानंतर 2 विषयांची म्हटलं तर 59 आहे. 59 गुणीला किती करू? 2 म्हणजे उत्तर काय होत आहे तुमचं 118. देन पुढं काय म्हणतं? एका विषयात म्हटलं तर 89 गुणीला 1 अशा पद्धतीने जर विचार जर केला तर लक्षात ठेवा 89 गुणीला 1 म्हणजे 89 अशा पद्धतीने आहे. मग मला सांगा विषय किती झाले तुमचे? 4 आणि 2 6 6 आणि 1 7. टोटल यांची सुद्धा बेरीज करू आपण. बेरीज जर केली तर उत्तर काय आहे सांगा बरं. 2 अधिक 8 किती होत आहे? 10 10 9 19. आणि देन त्याच्यानंतर तर मला सांगा इथे यांची जर प्लस 1 8 8 आणि 1 9 म्हणजे 1 8चा नाही का 8 9 9 आणि 8 किती होता? 17. आणि देन त्याच्यानंतर 1 आजचा 1 जर म्हटलं तर 2 4 इथं काय होणार? 4. मग हे 479 पूर्णपणे टोटल आहे. मग टोटल विषय किती आहे सांगा बरं. 479 भागीला सरासरी काढायची आहे. भागीला किती? 4 2 6 आणि 1 7. मग 7 ने जर भागलं तर लक्षात घ्या किती होतं मग 742. मग आता मला सांगा पहिल्यांदा इथं 2 ऑप्शन मध्ये 6 6 भेटला रे बाबा. देन पुढे बघा. देन त्याच्यानंतर तर मला सांगा आता देन त्याच्यानंतर काय राहिले? 5 राहिले. किती राहिले? 5. 5 वर तुम्ही इथं जर 9 आहे 5 वर 9 टाकलं म्हणजे 59. मग 7 8 56. पण मला सांगा आता 56 जसं इथंपर्यंत आलो हे 2च ऑप्शन होते. इथं 68 इथं 63 इथं 68 भेटला. पुढे जाण्याची गरज आहे का? पहिले ठोका येईला नंतर पाहायला गेला. समजत आहे का? ते नंतरचं प्लॅनिंग आहे की काय ना ते घरी येऊन चेक करा ना. 68.42 आपल्याला माहिती आहे ना 68 येणार. 68 असणार एकच ऑप्शन आहे ठोका त्याला. ठीक आहे. ओके. देन या पद्धतीने टेम्परामेंट आपल्याला ठेवावं लागेल म्हणून तेव्हाच तर आपले पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. देन त्याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर 14 किंवा 14 बघा. आता 40 मजूर रोज 8 तास काम करून एक काम. आता अशा टाइपचे क्वेश्चन MDH वाला फॉर्म्युला आपण M1 D1 H1 डिवायडेड बाय W1 M2 D2 H2 डिवायडेड बाय W2. मला सांगा तिकडचा उत्तर काढायचं असेल तिकडे सर्व भागाकारात जाणार की नाही हे तुम्हाला प्रॅक्टिस करताना. आता पेपर सोडवता नाही डायरेक्टली जम्प कशा पद्धतीने कर. मी इथं डायरेक्टली काय विचार करताय आपण पेपरचा अप्रोच कसा ठेवायला पाहिजे. समजत आहे का? शिकवण्यासाठी वेगळा लेक्चर घेऊया आपण व्यवस्थित पॉईंट टू पॉईंट. आता तुम्ही सर्वजण पेपर दिले त्याच पद्धतीने तुमचा टेम्परामेंट तो असायला पाहिजे म्हणून इथे घेत आहे. म्हणजे एवढी स्पीड मेंटेन झाली पाहिजे. नाही तर उगाच ते थोडं मग त्याच पद्धतीने करत राहणे त्याला काही मजा नाही आहे.
तो लेवल मेंटेन तुमची इथं पाहून तुमच्यामध्ये ते क्षमता निर्माण झाली पाहिजे की याच्यापेक्षा फास्ट कसं करता येईल. क्लिअर की नाही. तर देन त्याच्यामुळे मग आता मला सांगा डायरेक्टली M1 ची व्हॅल्यू किती 40 गुणिला काय होतंय तुमचं 8 गुणिला काय होतंय तुमचं देन M2 आणि देन 30 दिवसात D1. मग आता डायरेक्टली तिकडचे जे अंक असतात ना सर्व फक्त वर्क जर असेल तर ते गुणाकारात जाईल, नाहीतर तुमचा डायरेक्टली काय राहणार भागाकारात. सांगा बरं 25 मजूर देन किती रे 6 तासात. मग तुम्हाला काढायचं काय आहे D2 काढायचा आहे मित्र दिवस. बस असं डायरेक्टली मेंटेन करायचा. सांगा मग आता इथं सांगा इथे काय होत आहे 5 इथं 5 5 25 आणि 5 6 30 आणि देन इथं 6 1 6 6 1 6 गेट कॅन्सल झाले. इथं राहिलं काय सांगा 5 1 5 5 8 40 म्हणजे D2 बरोबर काय राहिलं एका स्टेप मध्ये तुमचं उत्तर येणे आहे 8 8 काय होत आहे 64 आणि 64 कुठं आहे ऑप्शन तुमचा डी मध्ये आहे. क्लिअर. मग या पद्धतीने असा टेम्परामेंट पाहिजे असा कॅल्क्युलेशन पाहिजे तेव्हा कुठं आपला व्यवस्थित होणार आहे. ठीक आहे. उगाच नाही ते 25 क्वेश्चन जे असते ना आपण 20च्या अगोदरच ते उडवूनच टाकायचे आहेत. समजत आहे का. एवढी लेवल मेंटेन झाली पाहिजे मित्र. तुम्ही फक्त व्यवस्थित फॉलो करत राहा. डेफिनेटली आपण पाहून घेऊन नंतरचा पेपर कसं काय आपला सुटत नाही तर. ठीक आहे. टोटली तुमचं त्या पद्धतीने राहणे आवश्यक आहे. मी आहे तुमच्या सोबतच. ठीक आहे. तर एवढं कॅल्क्युलेशन पण करणं तुमच्यावर डिपेंडंट आहे. कोणताही मास्टर तुम्हाला डायरेक्टली हे करणार नाही, परंतु तुमची जर प्रॅक्टिस असेल तर डेफिनेटली तुम्हाला हे करता येईल. देन त्याच्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 15. एका शर्टच्या किमतीत सुरुवातीला 10% वाढ केली व नंतर काही दिवसांनी किंमत 10% कमी केली. अशा टाईपचे शेकडा वाढ किंवा घट. आता मूळ किंमत किती कन्सिडर करायची 100. 100 वर किती वाढली 20% वाढ म्हटलं तर 100 वर 20 म्हणजे 120 आणि भागीला 100 गेला 10% कमी झाली म्हटलं तर किती होणार तुमचा किती होत आहे 90 भागीला किती होतं 10% कमी म्हटलं तर 100. 100 गेट कॅन्सल 0 0 0 0 गेट कॅन्सल 12 किती होत आहे 108. किती होत आहे 12 108. 12 108 म्हटल्यानंतर सांगा हा 100 पेक्षा मूळ किमतीपेक्षा जास्त आहे का कमी आहे तर 100 पेक्षा जास्त आलं तर 100 यामधून वजा करा. जे काही उत्तर येत आहे ते एक प्रकारची वाढ आहे. किती टक्के वाढ आहे मग तुमचं 8% वाढ म्हणजे तुमचं काय राहणार ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. ओके. देन क्वेश्चन नंबर 17 सरळ रूप द्या. तर या पद्धतीचा क्वेश्चन आहे बघा 18 प्लस 26 मायनस 36 प्लस 95 मायनस 113 असं ब्रॅकेट क्लोज आहे. तर आपल्याला पहिल्यांदा कोणता ब्रॅकेट आतमधला ब्रॅकेट सोडवावा लागेल. तर आता बाकीचं जैसे ते मेंटेन ठेवा 26 वजा 36. आता बघा दे 95 वजा 113 म्हणजे 113 तुमचा मोठी संख्या आहे मायनसमध्ये आहे. त्यांच्यामधले जर वजाबाकी जर केलं तर तुमचं उत्तर किती येतं 18. पण उत्तर तुमचं प्लसमध्ये येणार की मायनसमध्ये मायनसमध्ये येणार कारण त्यांच्यातलं वजाबाकी 18 18चा फरक आहे. मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस मायनस इंटू प्लस कारण ब्रॅकेटमध्ये मायनस येणार मायनस इंटू प्लस काय होणार तुमचा मायनस. या पद्धतीने या ब्रॅकेटमध्ये राहणार आणि वरचा तिथे तुमचा इथं मेंटेन होत आहे. तर देन बघा आता त्याच्यानंतरचा मला सांगा आता इथे 18 अधिक काय होत आहे 26 मायनस 36 वजा 18 म्हणजे 18 डायरेक्टली बाहेर काढू आपण. देन त्याच्यानंतर 18 अधिक तुमचा 26 मायनस 18 नाही केलं तरी काही नव्हतं प्लस मायनस गेट कॅन्सल. उत्तर काय तुमचा 26 जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे तुमचं बी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. पाहण्याचा दृष्टिकोन पाहिजे मित्र. इथं पुन्हा कॅल्क्युलेशन 26 मायनस 18 देन त्याच्यानंतर प्लस बिलकुल नाही डायरेक्टली काय 18 18 गेट कॅन्सल. ते उत्तर तुमचं 26. देन क्वेश्चन नंबर कोणता आहे तुमचा 18वा क्वेश्चन जर आपण इथं विचार जर घेतला तर बघा आता क्वेश्चन नंबर 18 ह्याच्यामध्ये बघा 3 संख्येचे गुणोत्तर काय म्हणते सांगा बरं 8 5 7. हे मी लिहित आहो अजिबात लिहायचं गरज नाही डायरेक्टली बघा कोणती संख्या म्हणते लहान संख्या कोण आहे रे यार 5. 5 न भाग जाणारे कोणता ऑप्शन आहे एकच ऑप्शन आहे ऑप्शन डी. ठोका त्याला नंतर पाहायला गेला. नाही येत आहे तर मला कमेंट करा. मग त्या पद्धतीने तुम्हाला ट्रॅडिशनल मेथडनं सोडवायचं आहे. मी सांगत आहे 5 रेशिओ आहे सर्वात
5 कुठं भाग जात आहे, 24 मध्ये 36 मध्ये जात आहे का नाही, कारण 5ची कसोटी काय म्हणते, जर एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तरच तुमचं 0 इथं एकाच ठिकाणी ठोका त्याला, इथं कुठं 5 आहे का नाही, तर या पद्धतीने तुम्ही ते चेकआउट करा. ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन आता बघा, त्याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर 19. एका पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात, म्हणजे पहिल्या नळाने 12 तासात, दुसऱ्या नळाने काय, व त्या टाकीत छिद्र असल्याने भरलेली टाकी 16 तासात रिकामी करताय. म्हणजे यांची एकंदरीत लसावी किती होत आहे, 48. देन 48 जर म्हटलं तिथं 1248 आणि 16 म्हणजे 48/16 म्हणजे 3, परंतु हे रिकामी करताय म्हणजे मायनस आणि हे भरत आहे म्हणजे प्लस. देन त्याच्यानंतर इथे तुमचं काय राहणार बघा आता. ठीक आहे. देन मग आता अल्टिमेटली दोन्ही जर आपण इथे जर मेंटेन जर केलं, दोन्ही जर स्टार्ट जर केला, तर तुमचं ए व बी किंवा ए नळ आणि बी नळ असं दोन्ही नळ एकाच वेळी जर चालू केले तर टोटल कॅपॅसिटी किती आहे 48ची. तर तुम्हाला सांगा 4 + 3 म्हणजे 1, 1च्याच कॅपॅसिटीने ते भरत आहे म्हणजे किती तास लागेल, 48 तास लागतील. एवढा साधा सिंपल असं क्वेश्चन आहे. तर लसावी मेथडनं तुम्हाला डायरेक्टली उत्तरापर्यंत जाता येते, जो की ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. ठीक आहे. देन क्वेश्चन नंबर आता 20चं बघा. क्वेश्चन नंबर 20चं हा तुमचा बोर्ड मास्टर किंवा इथं सरळ रूप द्या त्या पद्धतीचाच आहे. तर आपण एकदा लक्षात घ्या, इथे 250 गुणिला 5 भागिला 125 गुणिला काही ते 3 प्लस 45 देन 15 गुणिला 10 अधिक 20 भागिला 10 गुणिला 15. देन यानंतरचा इकडचा बघा आता, भागिला किती आहे 27 भागिला 3 गुणिला 2. मग आता देन त्याच्यानंतरचा इथे जर विचार जर केला तर बघा, पहिल्यांदा भागाकार होणार म्हणजेच काय 225. आता इथे डायरेक्टली बघा 250 भागिला, आपण जर इथे विचार जर केला तर 250 भागिला हा भागाकारात जाणार, 125 दुने काय होतं 250. दे मग इथला काय राहत आहे ते नंतरचा बघू आपण. देन त्याच्यानंतरचा बघा आता इथे गेट कॅन्सल झाला. देन मग इथे भागाकाराचा हा साईन सुद्धा इथे कॅन्सल झाला. देन इथे बघा 15 × 15 15 त्रिक 45. देन त्याच्यानंतर इथे 10 × 10 10 दुने 20. मग इथे बघा 3 × 3 3 9 27. म्हणजे डायरेक्टली वरती काय राहिला सांगा, 2 गुणिला 5 गुणिला 3 अधिक काय राहिला 3 गुणिला 10 अधिक काय राहिला 2 गुणिला 15 भागिला किती राहिला रे यार 9 गुणिला 2. म्हणजे डायरेक्टली इथं त्यांचा गुणाकार काय येते 30 अधिक 30 अधिक काय होणार तुमचं 30 आणि डिवायडेड बाय किती होतं 18. म्हणजे 30 30 30 म्हटलं तर 90 90 भागिला 18 म्हणजे किती होत आहे तुमचं 5, जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे, ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर, ऑप्शन 5. ओके. देन क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन नंबर 21 बघा आता 0.945 याचे व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर करा असं बार आहे. तर या टाईपचे क्वेश्चन सोडवताना मी बॅचमध्ये ऑलरेडी इथं डिस्कस केलेला असते. मग पूर्णांकाची संख्या जसे पण पूर्णांकामध्ये 0 आहे तर काही लिहिण्याची गरज नाही. तर त्या पॉईंट नंतरची संख्या जे काय पूर्णच्या पूर्ण संख्या लिहितो, जे रिपीट होत नाही, रिपीट न होणारे कोण बार आहे म्हणजे रिपीट होत आहे, रिकरिंग आहे. तर हे रिपीट होत आहे का नाही, तर रिपीट न होणारी संख्या त्याच्यामधून वजा करायचा. देन रिपीट होणाऱ्या संख्या किती आहे 1 आणि 2, त्याच्यासाठी 2 वेळा 9. रिपीट न होणारे 1 2 म्हटलं त्याच्यासाठी 2 वेळा 0 म्हटलं तर उत्तर काय होतं सांगा बरं. देन त्याच्यानंतर यांच्यामधलं वजाबाकी जर केलं तर 29 25 भागिला किती होत आहे 9900. मग आता मला सांगा 5 आणि 5 म्हणजे 5चा भाग जाणार, 5चा जर भाग जर दिला तर कितीचा भाग दोन्हीमध्ये 5 5 25 आणि देन त्याच्यानंतर राहिले किती रे 5 8 40 आणि देन त्याच्यानंतर राहिले किती 5 5 25 आणि देन इथं 5 1 5 5 9 45 देन राहिले किती तुमचं 4 म्हणजे 5 8 40 आणि वरचा 1 0 म्हणजे डायरेक्टली काय 585 भागिला किती होतं तुमचा
1980 पुन्हा कोणाचा भाग जाणार 5चा जाणार मग इथं 5 एक 5 5 एक 5 आणि 5 7 35 आणि इथं किती वेळा सांगा 5 त्रिक 15 राहिले किती 3 5 7 35 देन 3 5 6 30 म्हटलं तर किती होत आहे तुमचं 15,000 सॉरी इथं गडबड झालेली आहे बघा काय होत आहे 5 त्रिक 15 4 राहिले आणि 5 9 45 राहिले 3 5 6 30 अशा पद्धतीने तुमचं उत्तर पाहिजे म्हणजे आता लक्षात घ्या 117 भागीला किती राहिलं तुमचं 396 ओके देन यामध्ये बघा तुमची 9ची कसोटी कसोट्या अत्यंत महत्त्वाची आहे बघा 9ची कसोटी काय म्हणते अंकांच्या बेरजेला जर 9ने निश्चित मग अंकांची बेरीज 1 2 3 यांची बेरीज म्हटलं तर 9 होत आहे आणि यांची बेरीज 3 अधिक 3 अधिक 6 9 9 9 म्हटलं तर 18 याच्यामध्ये सुद्धा 9चा भाग तर 9चा भाग किती वेळा जाणार 13 वेळा इथं 9चा भाग 9×36 आणि 3 9×36 म्हणजे फायनली आन्सर किती 13/44 असं तुमचा ऑप्शन आहे 13/44 म्हटलं तर ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर समजलं का मग या पद्धतीने ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे ओके देन नेक्स्ट आता बघा क्वेश्चन नंबर तुमचा आता देन त्याच्यानंतरचा 23 क्वेश्चन नंबर 23 मध्ये बघा जसं म्हणतो आपण तसं ड्रॉ करूया इथे 8 मधून म्हटलं तर मायनस तिथे 2/5 किती वेळा म्हटलं तुमचा एक्स आता कन्सिडर करू किती वेळा म्हणजे याला जोडून असं आहे म्हणजे कमी करावं म्हणजे म्हटलं तर बरोबर किती उत्तर यायला पाहिजे 2 मग मला सांगा यार देन त्याच्यानंतरचा इथे 8 हा जर आपण म्हटलं तर या दोघांमधला आता अंक जवळ याला इकडे ट्रान्सफर करा याला इकडे ट्रान्सफर करा म्हणजे 8 वजा किती होणार तिकडचं 2 इकडे होऊन मायनस आणि इकडचं काय होणार सांगा बरं मग 2/5 गुणिला एक्स जशाच तसं कारण आपण मायनस वाला तिकडे नेला मग मला सांगा यार देन त्याच्यानंतर सांगा इथे इथे काय होत आहे 6 बरोबर काय 2/5 गुणिला एक्स मग देन त्याच्यानंतर बे आणि 6 आणि हा 5 तिकडे जाऊन तिकडे गुणाकार 5 त्रिक किती होत आहे 15 एक्स बरोबर किती 15 एवढा तुफान फास्ट मध्ये आपलं द्यायला पाहिजे ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर अशा पद्धतीने तिथं राहणे अपेक्षित राहील ओके देन नेक्स्ट आता क्वेश्चन बघा आता पुढचं क्वेश्चन नंबर 24 क्वेश्चन 24 मध्ये काय म्हणताय हा मग आपण त्याला चेंज करून घेऊ पूर्णांक युक्त पूर्णांकामध्ये 2 पूर्णांक इथं बघा ओके 2.1/2 प्लस 3.1/3 भागीला 2.2/9 मायनस 2.3/11 गुणिला 4.2/5 याचा पूर्णांक युक्त पूर्णांकात आपण चेंजेस कशात करू साध्या पूर्णांकात मग साध्या पूर्णांकात जर रूपांतर केलं तर काय होणार 2 गुणिले 2 4 4 अधिक 1 काय होत आहे 5/2 अधिक काय होत आहे सांगा बरं 3 त्रिक 9 9 1 काय होत आहे 10/3 आणि देन इथे भागाकाराचं देन मग देन 9 दुने 18 18 18 आणि 2 किती होत आहे 20 20 भागीला किती होत आहे 9 आणि देन त्याच्यानंतरचं मायनस इथं काय 11 दुने 22 22 न 3 किती होत आहे 25 25 भागीला किती होत आहे 11 गुणीला काय होणार सांगा बरं 4 पंचे 20 20 आणि 2 किती होत आहे 22 22 भागीला किती होत आहे तुमचं 5 अशा पद्धतीने आपण रूपांतर केला आणि देन त्याच्यानंतर आपल्याला एक जेव्हा भागाकार येते तेव्हा काय करायचा त्याच्यानंतरची जे काही अपूर्णांक आहेत त्याला उलट करून टाकायचे जे खाली आहे ते वर आहे ते खाली जे अंशात आहे जे छेदात आहे ते अंशात बस तेवढंच परफेक्ट म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये रिलेशन आहे ना इथला काटून टाकायचा 5 25 आणि 11 दुने 22 इथला कंप्लीट झाला पण इथला वे हे करायचं नाही तर त्याच्यानंतर बघा 5/2 अधिक काय होत आहे 10/3 गुणीला काय होणार तुमचं सांगा पलटवून टाका 9/20 याला इथं असं पलटवलं तर त्याला तिथं पलटवलं वजा काय होत आहे मग सांगा बरं इथं खाली काय 5 दुने 10 राहिला किती 5 दुने 10 मग सांगा 10 1 10 10 दुने 20 मग 3 1 3 3 त्रिक 9 मग आता देन त्याच्यानंतर इकडे काय राहिला 5/2 प्लस 3/2 मायनस काय 10 यांच्यामध्ये पहा छेद कसा आहे सारखा आहे म्हणून अंशांची काय होते बेरीज म्हणून 5 अधिक 3 डिवायडेड बाय 2 मायनस 10 ठेवा त्याला तसाच बघा मग 5 आणि 3 8 8 वजा 8 भागीला 2 मायनस 10 म्हटलं तर उत्तर किती 4 वजा 10 म्हटलं तर उत्तर काय होणार तुमचं उत्तर देन त्याच्यानंतर -6 जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर ऑप्शन कोणता तुमचं सी तुमचा करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे क्लिअर ओके देन नेक्स्ट आता बघा देन त्याच्यानंतरचा क्वेश्चन कोणता आहे तर क्वेश्चन नंबर
25 बघा. क्वेश्चन 25 मध्ये जर आपण लक्षात जर घेतला तर काय होणार बघा. 72 या संख्येला कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे पूर्ण वर्ग संख्या मिळेल. आता इथं संख्या लहान आहे म्हणून आपण डायरेक्टली गुणाकार करू शकतो बघा. 2 ने जर गुणाकार केलं तर 144 उत्तर भेटला. ओके, नो डाऊट. पण याच्या पलीकडे अजून भविष्यात जर दुसरा क्वेश्चन जर आला तर मेथड काय सोडवण्याची बघा. आता जेव्हा तुमचा 72 असा आहे तर त्या पद्धतीने 72ला सर्वात लहान संख्येपासून तिथे भागाकार करत नाही. म्हणजे पहिले 2 ने भाग किती वेळा जाते तेवढा वेळा. 2 ने भाग किती वेळा मग बेत्रिक म्हणजे अर्धे करणे म्हणजे किती होत आहे 36. पुन्हा 2चा भाग जाते 18. पुन्हा 2चा भाग जात आहे. जेवढ्या वेळा 2चा भाग इथं मग 9. आता इथं 2चा भाग जाते का नाही. कोणाचा भाग देणार 3चा. पण 3 त्रिक 9 आणि देन पुन्हा इथं तुमचा 3चा मग इथं 1. म्हणजे शेवटी तुमचा 1 येईपर्यंत अशा पद्धतीने इथे तुमचा बघा देन 1 येईपर्यंत तुमचं इथे करणे आहे. तर देन त्याच्यानंतरचा बघा. आता देन पुढं जर विचार जर केला तर जोडा पाडा. आता जोडा कसा पाडणार 3 अरे इथं बघा लक्षात घ्या. ओके, देन आता बघा इथे जर 3 जर जोड्या जर पाडलो आपण तर या पद्धतीने 1 आणि देन 2 ह्या. मग बॅलन्स कोण आहे. बॅलन्स तुमचा उर्वरित कोण आहे तुमचं 2. हा उर्वरित जो एकटा जोड्या वगळून जो एकटा सिंगल राहतो तोच आपलं उत्तर राहते. आता इथलं या कंडिशनसाठी त्या पद्धतीने आपण तिथे मेंटेन केला. क्वेश्चन नंबर 25 इथं जरा विचार करा. ठीक आहे, म्हणून आधीच सांगितलं ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. पण तेवढा नाही तर नेहमीच लक्षात घ्यायचा छोट्या भागाकडून भागत न्यायचा आणि देन त्यानंतर भागाकार केल्यानंतर जोड्या वगळून जो काही सिंगल राहतो तोच आपला उत्तर म्हणून येणार आहे. क्लिअर मग. ओके, तर या पद्धतीने क्वेश्चन कोणता होता क्वेश्चन 25चं उत्तर ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. देन त्याच्यानंतरचा बघा आता क्वेश्चन नंबर 26. क्वेश्चन नंबर 26 मध्ये काय होत आहे बघा. 7/13 व 15/26 दरम्यानचा अपूर्णांक कोणता. आता दरम्यानचा अपूर्णांक कोणता या टाईपचा क्वेश्चन जर विचारला तर डायरेक्टली उत्तरानुसार जर अंशांची बेरीज डिवायडेड बाय छेदांची बेरीज जर असं जर तुमचा ऑप्शन मध्ये जर असेल तर तेच तुमचा डायरेक्टली तुमचं उत्तर म्हणून येणार. 13 अधिक काय होणार तुमचा 26 म्हणजेच किती होत आहे 22 भागीला किती होत आहे तुमचा 39. मग 22 भागीला 39 आहे का बघा. 22 भागीला 39 आहे. पण कधी कधी शक्यतो ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. पण कधी कधी काय होते की तशा पद्धतीने उत्तर म्हणून राहत नाही. मग तेव्हा काय करावं लागते तुम्हाला की सेपरेट त्यांचा तिथे भागाकार करावा लागते. पॉईंटमध्ये उत्तर काढावं लागते. देन त्याच्यानंतर उत्तरापर्यंत आपल्याला जावं लागते. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण आज पार्ट 1 हा लेक्चर पूर्ण कव्हर केलेला आहे. उर्वरित जे काही क्वेश्चन्स आहेत गणित आणि बुद्धिमत्तेचे ते क्वेश्चन्स आपण व्यवस्थितरित्या पुढच्या लेक्चर म्हणजे पार्ट 2 मध्ये आपण बघणार आहे, कव्हर करणार आहे. व्हिडिओ लेक्चर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा. जर विद्यार्थ्यांपर्यंत तुफान पद्धतीने शेअर करा.